टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा 23 फेब्रुवारी या तारखेला नगर परिषद संदर्भात जी की गट क व गट ड संदर्भात सेवा प्रवेश नियम आहेत ती प्रसिद्ध झालेली आहे. ओके, भरती तर होणार आहे नगर परिषद, या डाऊट नाही, परंतु पदभरती प्रक्रिया संदर्भात जी GR आला आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे व्यवस्थितरित्या. विषय काय आहे? राज्यातील नगर परिषदा स्थापनावरील गट क आणि गट ड रिक्त पद भरतीबाबत. ओके, गट क आणि गट ड होणार. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषदा नगरपंचायतीमधील गट क आणि गट ड या स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत कळविण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे. म्हणजे जी काही एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक पात्र आहेत त्या संदर्भात विचारणा करण्यात येत होती. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सोबत जोडलेल्या सेवा प्रवेश आदेश 2024 दिनांक 20 मार्च 2025 रोजीचा आदेश व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सरळ सेवा पदभरतीच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. बघा 20 मार्च 2024चा जो GR आहे तो त्यांनी म्हणजे हे करून आता ह्याच्यामध्ये जे काही सेवा अटी आहेत ते सगळं सांगितलेलं आहे. ज्या अर्थी महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 76(2) नुसार राज्य शासनाच्या सेवेतील चतुर्थ वर्ग पदांच्या समतुल्य पदाकरता अशा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्याच्या अर्हता, वेतन, भत्ते व इतर सेवा शर्ती या संचालनाकडून काढण्यात आलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे निर्धारित करण्यात येतील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ज्या अर्थी उक्त म्हणजे कलमानुसार राज्य शासनाच्या सेवेतील चतुर्थ वर्ग म्हणजे क्लास 4 पदाच्या समतुल्य पदांच्या बाबतीतील अर्हता, वेतन, भत्ते व इतर सेवा शर्ती तसेच सेवा प्रवेशाची पद्धती याबाबतची नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या उपविधीद्वारे म्हणजे काय असते त्याचा एक नियम निर्धारित करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्या अर्थी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांना महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील किंवा 65 कलम 76 खालील परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून या आदेशाद्वारे परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या नगर परिषद नगरपंचायती स्थापनेवरील गट क मधील पदासाठी त्या पदासमोर नमूद केलेल्या अर्हता निश्चित करत आहे. प्रत्येक नगर परिषद व नगरपंचायती यांनी पुढील भरतीसाठी या अर्हता विचारात घ्याव्यात. बघा पुढे आहे, ज्या नगर परिषदेच्या अस्तित्वातील तरतुदी या आदेशातील तरतुदीच्या विसंगत असतील त्यांनी त्यांच्याकडे अस्तित्वातील तरतुदीप्रमाणे प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. म्हणजे जे काही सेवा प्रवेश नियम देणार आहे त्याच पद्धतीने भरती होणार आहे. नमूद करून ते त्यांच्या नगर परिषदेसाठी कायम ठेवण्याकरिता मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. त्यानंतर आणखी असेही निर्देश करण्यात येतात की सर्व नगर परिषदा व नगरपंचायती या स्थापनेवरील गट ड मधील नियुक्तीसाठी सोबतच्या परिशिष्ट 2 आहे खाली प्रमाणे अर्हता उपविधीद्वारे निश्चित करून त्यास सक्षम प्राधिकरणाची मान्यता घ्यावी. उपविधी मान्यतेसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. ज्या नगर परिषद व नगरपंचायतीचे उपविधीमध्ये परिशिष्ट 2 व प्रमाणित तरतुदी आहेत त्यांनी वेगळी उपस्थिती करण्याची आवश्यकता नाही. बरं ठीक आहे, हे आता परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 पाहूया. तर बघा नगर परिषद नगरपंचायती सेवा प्रवेश व सेवा शर्ती नियम 2024चा आहे ते कलम 76(2) नुसार हे सगळं आहे ना त्यांनी पत्रामध्ये दिलेलं हे मी वाचले. तुम्हाला पॉज करून वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. विशेष आदेशाद्वारे निर्धारित केलेलं आहे ते पुढील आदेश सेवा प्रवेश नियमन करणारे पुढील आदेश करीत आहे. आता संक्षिप्त नाव नियमांना प्रसिद्ध नगरपंचायत संवर्गातील सेवा प्रवेश 2 असे संबोधण्यात येईल वगैरे हे आहे ना असतात ते त्यांचा एक फॉर्मॅट असतो. मंजूर नियुक्त्यांना लागू करणे, व्याख्या, शासन, अधिनियम हे तुम्ही ज्यावेळेस नगर परिषदचा अभ्यास कराल त्यावेळेस येईल ते. याचं काय आपल्याला आवश्यकता नाही तसं, फक्त अध्यक्ष आता जे मेन आहे नियुक्तीचा मार्ग. राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत स्थापनेतील विविध संवर्गातील लिपिक, टंकलेखक बघा वरिष्ठ लिपिक त्यानंतर लिपिक, टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, उद्यान पर्यवेक्षक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रमुख अग्निशमन विमोचक म्हणजे लिडिंग फायरमॅन आणि ड्रायव्हर कम ऑपरेटर, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक,
पंप ऑपरेटर, जोडारी, वीजतंत्री, तारतंत्री, वायरमॅन, आरेखक, लोकपाल, फायरमॅन, शिपाई, वाहिलमन, हवालदार, नाईक, शिपाई, कामगार व ज्या पदांचा यात उल्लेख करण्यात आलेला नाही असे इतर सर्व गट क व गट ट पदावर नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल. पदोन्नतीने नियुक्तीचा मार्ग कसा आहे? प्रमोशननं बघा, परिशिष्टी 1 मध्ये नमूद केल्यानुसार गट क व गट ड हे पद धारण करणारे तसेच सदर पदावर 3 वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या तसेच परिशिष्टी 1 मध्ये विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण असलेले किंवा त्यातून सूट मिळालेल्या व्यक्तीमधून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली अधिसूचना, शासन निर्णय, शासन परिपत्रक, आदेश व सूचना विचारात घेऊन सेवा ज्येष्ठता, अधीन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीस पदोन्नती देण्यात येईल. ती प्रमोशनच्या संदर्भात आहे. ठीक आहे. आता नामनिर्देशनाद्वारे नियुक्त, शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक पात्रता काय नाही. आता पदोन्नतीचं आपल्याला नाही. विभागीय परीक्षेची तरतूद, विभागीय परीक्षा ओके, त्याचं बी काय नाही. सदर विभागीय परीक्षा संबंधित कर्मचाऱ्याला संबंधित पदावर स्थायी होण्यासाठी असेल, म्हणजे ती इंटरनल एक्झाम तुम्ही नोकरी लागल्यावर हे ज्यांना इंटरनल आहे. हिंदी मराठी भाषेची तरतूद, मराठी भाषेचे ज्ञान, MSCIT, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, सेवेतील पदावर नियुक्तीसाठी पात्रता. ठीक आहे, हे काही नाही, हे महत्त्वाचा विषय नाही आपल्याला. मला जे काही सांगायचं आहे ते जे आहे ते पुढे आहे. आता महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार आता बघा, महाराष्ट्रातील नगर परिषदा, नगर आस्थापना गट क च्या महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्गनीय पदांची विहित शैक्षणिक व इतर अर्हता. ओके, तर बघा, पदोन्नती 100%. कोणती? वरिष्ठ लिपिक. ह्या वरिष्ठ लिपिकसाठी एक्झाम होणार नाही, ह्याचं प्रमोशन होणार आहे. आता जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिकला, समजलं? परंतु त्यांना देखील अट ठेवलेली आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकास लिपिक, टंकलेखक, रोखपाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सदरची अट लागू राहणार नाही. मात्र त्यांना उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. राज्य शासनाची मराठी म्हणजे टायपिंगचं आहे बघा, 30-40 वेगळ्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लिपक, टंकलेखक, रोखपाल पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. हे सेवा प्रवेश नियम. ओके, आता ह्याच्यात काय, लिपिक आणि टंकलेखक जेवढ्या जागा आहेत त्याच्या 50% मात्र सरळ सेवेमार्फत भरणार आहेत. हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. त्याला ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि तुमचं मराठी आणि इंग्रजी, एकतर मराठी 30 पाहिजे किंवा ऑब्लिक इंग्रजी 40. वेगाची टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हे 2 अटी. MSCIT पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान. हे लिपिक, टंकलेखकचं तर क्लिअर झालं. प्रमोशनच्या संदर्भात तर आहे ती 3 वर्षाचा अनुभव वगैरे. आपल्याला विद्यार्थ्याच्या हिशोबाने परीक्षेच्या संदर्भात बघणार आहोत. आता लघु टंकलेखक याची पात्रता सरळ सेवेसाठी. ओके, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. मराठी व इंग्रजी लघु टंकलेखनाचे 80 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखन अर्हता पाहिजे. पुन्हा MSCIT. हे झालं लघु टंकलेखक. उद्यान पर्यवेक्षक 100% सरळ सेवेनं भरलेलं आहे. इथं म्हणजे प्रमोशन वगैरे नाही. तिथं काय पाहिजे तुम्हाला? BSc पाहिजे, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री पदवी पाहिजे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्राची पदवी पाहिजे. आता बघा, तुमचं बोटॅनी झालेलं असेल ओके BScमध्ये, तर त्यांना खूप संधी आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य म्हणलेलं आहे, कंपल्सरी नाही असं माझं मत आहे. ओके, ग्रंथपाल हे प्रमोशन होणार आहे, परीक्षा होणार नाही सध्या. हे जे 2026 मध्ये होईल ती. पुन्हा सहाय्यक ग्रंथपाल सरळ सेवा 100% सरळ सेवेनं होणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची बिलीप पदवी आणि पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान. बघा, ज्यानं बिलीप केलेलं आहे त्यांना खरंच संधी आहे. ओके, आता तांत्रिक सेवा, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, गट क तांत्रिक सेवा आहे. तर तुम्हाला एक लक्षात घ्या, शासन मान्य विद्यापीठाची विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर म्हणजे BSc केमिस्ट्री. ओके, बरोबर का? BSc केमिस्ट्री. त्यानंतर प्रयोगशाळा या पदाकरता मान्यताप्राप्त संस्थेची DMLT पदवी, BSc केमिस्ट्री प्लस
DMLT मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान ते 10वीच्या प्रमाणपत्रावर असते. पुन्हा MSCIT पाहिजे. ह्या लोकांनी ना सावध राहा आणि अभ्यास करत राहा. ओके, स्पर्धा कमी राहते. त्यानंतर जोडारी आणि वीजतंत्री 100% परीक्षा न भरण्यात येणार आहे. एकतर तुम्हाला 10वी पाहिजे, ओके, उत्तीर्ण 10वी, आणि शासनमान्य औद्योगिक परिसंस्थेची वीजतंत्री नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक. आता कुठे नोकरी करत असेल कंपनी वगैरे, हे कदाचित ते ॲक्सेप्ट करतील बहुतेक. पंप ऑपरेटरला पण ITI सारखंच आहे ते, तसंच अनुभव धारकास प्राधान्य. तारतंत्री ITI वाल्यांना फायदा आहे बरं का, ITIचं आहे ते. 10वीवर ITI ज्यानं करेल आणि एक्सपिरियन्स असेल त्यांना प्राधान्य. अणुरेखक हे पण चांगलं पोस्ट आहे. हे सगळे गट आहेत बरोबर. 12वी उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर प्रशिक्षण गव्हर्नमेंट अप्रुव्हल अणुरेखक किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण पाहिजे. अनुभव असल्यास प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान. आरेखक तांत्रिक गट क सरळ सेवा 100%. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण पाहिजे 12वी. आणि त्यानंतर शासनमान्य संस्थेकडील ॲटोकॉड कोर्स पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. ओके. लेखा व सेवा आणि लेखा परीक्षण रोखपालसाठी 100% सरळ सेवेनं भरणार आहेत. त्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मराठी 30-40 पाहिजे. त्यानंतर MSCIT पाहिजे. ओके, MSCIT ओके, मराठी भाषेचा. बघा रोखपालचं गट कचे पद आहेत. रोखपाल तुम्हाला BA असो की BSc असो, परंतु मराठी इंग्रजी 30-40 पाहिजे. त्यानंतर अग्निशमन संवर्ग सेवा पदोन्नती होणार आहे ह्यांची. वाहन चालक आणि कम ऑपरेटर यंत्रचालक ह्याची 100% परीक्षा होणार आहे, सरळ सेवेनं भरली जाणार आहे. तर शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र एकतर 10वी पास पाहिजे SSC. त्यानंतर राष्ट्रीय व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याचा प्रमाणपत्र. सर्टिफिकेट डिप्लोमा वगैरे काही नाही, सर्टिफिकेट फायर ब्रिगेडचा. वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना, हेवी ड्रायव्हिंग लायसन. ओके, जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव. त्याला शारीरिक पात्रता दिलेल्या उंची 165 सेंटीमीटर, महिलांना 157, छाती साधारण 81 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर जास्त महिलांना उमेदवारांना लागू नाही. वजन 50 kg पाहिजे, महिलांना 46 पाहिजे मिनिमम. दृष्टी चांगली पाहिजे. नामनिर्देशनाच्या उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. एज पण दिलेलं आहे. वैद्यकीय अधिकारी सरळ सेवेनं भरण्यात येणार आहे. MBBS पाहिजे. ओके, ते मेडिकलचं जाऊ द्या. आता आपल्याला महत्त्वाचं जे आहे आरोग्य सहाय्यक, इथे एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. आता कसं आहे का नाही ते सांगू शकत नाही, परंतु बघा, एकतर तुम्ही 10वी पाहिजे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी म्हणलं मी, HSC. त्यानंतर तुम्हाला SIचा कोर्स. ओके, आता शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यासाठी विहित केलेला किमान 12 महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण, हे तर आहेच बरोबर, परंतु मोस्टली SI आहे, परंतु संबंधित विषयाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. आता ही 2 वर्षाचा अनुभव जे आहे ते कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. परंतु ह्याच्यात एक गोष्ट आहे की जे लोक ऑलरेडी नोकरीला लागलेले आहेत बरोबर, सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून, आरोग्यसेवक वगैरे, आणि त्यांचं 2 वर्षाचं झालेलं आहे, त्यांना जर भरायचं असेल तर ही एक संधी आहे. ओके, आता जे 12वी प्लस SI कोर्स केलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे संबंधित विषयाचा कामाचा किमान 2 वर्ष अनुभव आवश्यक असा म्हणलेला आहे. आता ह्या संदर्भात कसं फॉर्म भरताना इम्प्लिमेंट होईल ते त्याच वेळेस क्लिअर जाईल, आत्ता तर क्लिअर होणार नाही. परिचारिका गट क 100% परीक्षा होणार आहे, 12वी पास पाहिजे. ओके, त्यानंतर नर्सिंग काउन्सिलचा जनरल नर्सिंग मिडवायफरी पदविका अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. बरं, तुमचं कॉलेज संपले कॉलेज आणि नोंदणी जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. परिचारिका म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव, हे इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. कुठलाही अनुभव चालेल. मराठी भाषेचे ज्ञान. ओके,
आता गट ड बघा, गट डच्या संदर्भातच्या पदाच्या संदर्भात क्लॅरिटी दिलेलं आहे. शिपाई पद 100% भरणार आहे परीक्षा घेऊन, त्याला 10वी पाहिजे बास. ओके. हवालदार आणि नाईक हे 100% प्रमोशन होणार आहे. ओके, ते ठीक आहे. परीक्षा जेवण व्हालमन 100% परीक्षा होणार आहे, 10वी पाहिजे. त्यानंतर ITI पाहिजे, नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र, अनुभव पाहिजे, MSc पाहिजे, हे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर अग्निशामक विमोचक फायरमन, ओके, ही परीक्षा होणार आहे 100%. जज निघतील त्याची एक्झाम होणार आहे याची, तर 10वी पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा 6 महिने अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. तर मराठी भाषेचे ज्ञान, शारीरिक पात्रता आपण लावलेली आहे याला. 165 सेंटीमीटर उंची पुरुषासाठी, महिला 157 आणि तुमची छाती फुगून 81 सेंटीमीटर छाती फुगून 5 सेंटीमीटर जास्त. ओके, या अशा प्रकारचे अट ठेवलेले. वजन 50 kg, 46 kg महिलांसाठी. दिसायला व्यवस्थित पाहिजे. मुकादम जे आहे ते प्रमोशन न होणार आहे, त्यामुळे ते सोडून द्या. सफाई कामगार नामनिर्देशन वारसा हक्कानं करण्यात येणार आहे, परीक्षा होणार नाही, परंतु त्यांच्यासाठी 7वी उत्तीर्ण पाहिजे मिनिमम शिक्षण. ओके. आता ही समिती वगैरे आहे, ह्याचा काही संबंध नाही. मुद्दा लक्षात आला असेल की जिथं पदोन्नती न होणार आहे तिथं परीक्षा होणार नाही. जिथं सरळ सेवा म्हणलेलं आहे तिथं 100% सरळ सेवा होईल. 1-2 ठिकाणी सरळ सेवेनं 50% भरणार आहे आणि प्रमोशननं 50%. ओके, प्रमोशन 50% आणि सरळ सेवा 50% असे काही आहेत. ओके, रोखपाल वगैरे लिपिक ह्या काही, कनिष्ठ लिपिक चांगलं आहे, वरिष्ठ लिपिक तर प्रमोशननं भरण्यात येणार आहे. ओके. आरोग्य जी आता मोठा प्रश्न पेच पडलेला आहे की आरोग्य सहाय्यक जे आहे या पदाला त्यांनी जी अट ठेवलेली आहे ती फॉर्म भरताना त्याच वेळेस कळलं की म्हणजे कुठला अनुभव लागणार आहे, कसा लागणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. तर ठीक आहे. ओके, जे आहे मला सांगता आलं अर्थ GRचा ते तुम्हाला सांगितलेलं आहे. या संदर्भातच मोठ्या प्रमाणात शंका असेल विद्यार्थ्यांची, परंतु आता ती कसं अंमलबजावणी करतील यावर सगळं येणारा काळ ठरेल, किंवा फॉर्म कसा भरता येईल, कोणाला भरता येईल, हे सगळं त्यावेळी निश्चित होईल. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.